असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, रामदास स्वामींच्या श्लोकामध्ये आपण बघितलंय, श्लोकांमधला एक श्लोक आहे, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव. विद्यार्थ्याच्या बाबतीत हाच फॉर्म्युला या ठिकाणी लागू पडतो मित्रांनो. द मोर डेडिकेशन अँड डिव्होशन यू विल गिव्ह, द मोर इंटरेस्ट यू विल गेट. जितकं डिव्होशन तुम्ही देणार तितका इंटरेस्ट तुम्हाला वाढणार, आणि जितका इंटरेस्ट तुमचा वाढत जाणार तितकं प्रोफाउंड नॉलेज तुम्ही गेन करत जाणार. मित्रांनो, प्रत्येकाला प्रचिती येते जर तुम्ही सखोल त्या पासंगापर्यंत जर पोहोचलात तर आपल्याला अभ्यास वाटत नाही. कोणतीही गोष्ट आचरणात आणण्यासाठी आपल्याला 21 दिवस लागतात. सातत्याने ती गोष्ट जर का आपण करत राहिलो तर 21 दिवसानंतर 22व्या दिवशी आपल्याला सांगावं लागणार नाही की मला हे काम करायचंय. समजा तुम्ही सकाळी दररोज अगदी उठलात आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर एक 10 मिनिटं परमेश्वराचं स्मरण करताय, गुणगान गाताय, 21 दिवस पर्यंत सातत्याने ही जर कृती तुम्ही केली तर 22व्या दिवशी सकाळी तुम्हाला ती कृती केल्याशिवाय समाधान होणार नाही. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की मला या वेळामध्ये मला हा अभ्यास करायचा आहे, मित्रांनो, एक टाइम टेबल जर तुम्ही तयार केलं आणि त्या टाइम शेड्यूल नुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ती हॅबिट बनेल. आणि वन्स यू गेट दॅट हॅबिट देन यू विल डेव्हलप युअर इंटरेस्ट. मग तुमचा इंटरेस्ट वाढेल. मित्रांनो, तुम्ही आधीचे लेक्चर ऑब्झर्व केले. पहिले लेक्चर एक जनरली त्याच्यामध्ये सखोल डिटेल माहिती दिली आपण की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह काय असते नेमकं. सुरुवातीच्या ज्या लेक्चरमध्ये आपण माहिती मिळवली, नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचे ऍक्टिव्हच्या वाक्यांचं पॅसिव्ह कसं होतं. त्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं पॅसिव्हच्या वाक्यांचं ऍक्टिव्ह कसं होतं. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट हा पहिला रूल तुम्हाला माहिती आहे. अजून आपण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्येच फिरतो आहोत. द मोर वी स्टडी द मोर डिफिकल्टी विल हॅव टू फेस. जितका जास्त अभ्यास करणार तितक्या अडचणी येणार, आणि अभ्यास करताना अडचण आली नाही मग तो अभ्यासच नाही. म्हणजे तुम्ही सखोल डिटेल याच्यापेक्षा अजून काय, याच्यापेक्षा अजून काय, अशी क्रेज तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. सपोज बघा, आपली एक बॉडी आहे, बॉडीमध्ये सेल्स आहे, सेल्स मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये ऍटम आहे, ऍटम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. म्हणजे बघा, तुम्ही एक एक पॉइंट तुम्ही खोल जाणार, तुम्हाला त्याचं अजून एक मोठं भांडार तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तसं चेन द व्हाईस हा कोणताही उपयोग, म्हणजे ग्रामरचा उपयोग घ्या, चेन द व्हाईस घ्या, डिग्री घ्या, इनडायरेक्ट स्पीच घ्या, तर चेन द व्हाईस हा सखोल प्रकार आहे. आपण 5 नियम चेन द व्हाईसचे, 5 वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचे आपण चेन द व्हाईस करतो. त्यातही ऍक्टिव्ह वेगळे, पॅसिव्ह वेगळे. आता आपण सिंपल प्रेझेंटचे जे बरेच वाक्य पाहिले, आता याच्यामध्ये अजून वेगळं काय, तर आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचे 6 प्रकार आहे. जसं की अमोल अभ्यास करतो, सिंपल प्रेझेंटचं वाक्य, अमोल अभ्यास करत नाही, अमोल अभ्यास करतो का, अमोल अभ्यास नाही करत का, अमोल केव्हा अभ्यास करतो आणि अमोल का अभ्यास करत नाही. 6 वाक्य झाले मित्रांनो, 6. आणि या 6 वाक्यांचे आपल्याला चेन द व्हाईस करता येतं, पॅसिव्ह व्हाईस करता येतं. आता ते किती सोप्या पद्धतीने आहे ते आपण इथं प्रत्यक्ष बघूया. बघा, या ठिकाणी गॉड सेव्हज अस. मी पहिल्यांदा 6 वाक्य सिंपल प्रेझेंटचे घेतले आणि हे 6 वाक्य सिंपल पास्टचे घेतले. वाक्य तेच ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी समजला पाहिजे. बघा, इथं वाक्य घेतलं गॉड सेव्ह अस, देव आम्हाला वाचवतो. इथे वाक्य घेतलं गॉड सेव्हड अस, सेव्हड देम, देवाने त्यांना वाचवलं. मुद्दाम आपण द्वितीयाची इनडायरेक्ट ऑब्जेक्ट थोडं वेगळं घेतलं. देव आम्हाला वाचवतो, देवाने त्यांना वाचवलं, देवाने आम्हाला वाचवलं, त्यांना वाचवलं, मुद्दाम हा शब्द वेगळा यायला पाहिजे म्हणून त्यांना घेतलं. आता आपण हे वाक्य बघूया. गॉड सेव्ह अस, देव आम्हाला वाचवतो, देव आम्हाला वाचवत नाही, गॉड डज नॉट सेव्ह अस. हा व्हर्बल क्वेश्चन मित्रांनो. मग डज गॉड सेव्ह अस, देव आम्हाला वाचवतो का, हा सिंपल प्रेझेंटचा व्हर्बल क्वेश्चन आहे.
आता तुम्हाला माहिती आहे ही, शी, इट आणि सिंगल नेम यांचा पप्पा डज आहे आणि म्हणून सिंपल प्रेझेंट मध्ये आपण व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात जी आहे ती डज किंवा डू ने करतो. मग गॉड म्हणजे सिंगल नेम, मग गॉडचा पप्पा कोण आहे? डज आहे. म्हणून या ठिकाणी डज गॉड सेव्ह अस, देव आम्हाला मदत करतो का? आणि पुढचं वाक्य, देव आम्हाला मदत करत नाही का? डझंट गॉड सेव्ह अस. ओके, हे झाले व्हर्बल क्वेश्चन. आता ह्याच्यानंतर WH क्वेश्चन. हा डज पासून जसंच्या तसं फक्त इथं WH शब्द वाढवावा लागेल. मग आता इथं काय घेतलं आपण? WH शब्द व्हेन. बघा व्हेन घेतला आणि हे 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडलंय मी. बघा तुम्ही, व्हेन डज गॉड सेव्ह अस. बघा, व्हेन डज गॉड सेव्ह अस, देव आम्हाला केव्हा वाचवतो. आणि चौथं वाक्य पण त्याच पद्धतीने व्हेन आणि हे वाक्य आपण त्या ठिकाणी हे वाक्य जोडतोय. बघा, 4 वरून 6, 3 वरून 5. ठीक आहे. मग व्हेन आरंट, सॉरी मित्रांनो, या ठिकाणी डझंट शब्द पाहिजे होता. काय? नाही, सॉरी 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 सॉरी, हे बरोबर आहे. हे बघा, व्हेन हा डझंट, व्हेन डझंट गॉड सेव्ह अस, व्हेन डझंट गॉड सेव्ह अस. हे पहिलं वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे. बघा लक्षात घ्या, हे पॅसिव्ह व्हायचे. लाल कलर मध्ये जे लिहिलेले ते पॅसिव्ह व्हायचे, जे निळ्या पेनाने लिहिलेले ते ऍक्टिव्ह व्हायचे. देव आम्हाला वाचवतो, देव आम्हाला वाचवत नाही, देव आम्हाला वाचवतो का? देव आम्हाला वाचवत नाही का? देव आम्हाला केव्हा वाचवतो आणि देव आम्हाला केव्हा वाचवत नाही. बरोबर. हे 5वं वाक्य तिसऱ्यावरून झालं. बघा, व्हेन, व्हेन नंतर हे व्हेन डज गॉड सेव्ह अस, हे पण व्हेन, व्हेन डझंट. आता हे 4थ्यावरून 6वं, व्हेन डझंट गॉड सेव्ह अस. मित्रांनो, जसे हे 6 वाक्य बनले तसेच यांचे आता पॅसिव्हाइज बनणार. गॉड सेव्हज अस, देव आम्हाला वाचवतो. आता अस ही द्वितीय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती, क्रियापदाच्या शेजारी जी द्वितीय असते ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. ही द्वितीय पुढे येताना त्याची प्रथम होणार, हा झाला वी. वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे, क्रियापद पहिल्या रूपामध्ये आहे, मग आम्हाला ऍमिजार घ्यावं लागणार. क्रियापद जर दुसऱ्या रूपात असेल तर आम्हाला वाजवेळ घ्यावं लागणार. या ठिकाणी क्रियापद पहिल्या रूपात आहे, मग आम्ही ऍमिजार घेणार. मग वी, अच्छा वी झाला, वी आर, वीला आर लागतो, V3 घ्यावं लागते, हा सेव्ड बाय गॉड. मित्रांनो बघा, वी आर सेव्ड बाय गॉड. हेच वाक्य सेम बघा, देम ही द्वितीय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. देमचा पुढे येताना दे होईल. बघा, हा दे झाला. वाक्य भूतकाळाचं आहे, मग आम्हाला वाजवेळ घ्यावं लागेल. मी मुद्दाम या ठिकाणी आर लिहिलेला आहे, विद्यार्थ्यांनी म्हणजे ओळखता येतं का विद्यार्थ्यांना? बघा, या ठिकाणी वाक्य भूतकाळाचं आहे म्हणून इथं आर चालणार नाही. मुद्दाम मी इकडे पण आर घेतला, इकडे पण आर घेतला. कम्पॅरेटिव्हली विद्यार्थ्यांना शिकवताना की त्यांना लक्षात आहे का, कळतोय का? तर मित्रांनो, ऍक्च्युली या ठिकाणी आर नाही, इथं वेअर पाहिजे, कारण हा V2 आहे. मग वाक्य काय तयार झालं? दे वेअर सेव्ड बाय गॉड. संपलं. आता निगेटिव्ह वाक्य, असचा वी झाला. बघा, आता या ठिकाणी डू, डज, डीड वाक्यात जे आलेलं असतं ते कॅन्सल करावं लागतं. बरोबर आहे. वाक्य वर्तमान काळाचं आहे म्हणून ऍमिजार. मग वी आर नॉट, निगेटिव्ह वाक्याच निगेटिव्ह पॅसिव्हाइज होईल. वी आर नॉट सेव्ड बाय गॉड. बघा, वी आर नॉट सेव्ड बाय गॉड. सेम मित्रांनो, या ठिकाणी हा डीड निघाला, देमचा तुम्हाला दे घ्यावा लागेल. बघा, हा दे झाला. वाक्य भूतकाळाचे म्हणून वाजवेर पैकी देला वेळ लागतो म्हणून वेळ घेतला. वाक्य निगेटिव्ह म्हणून नॉट घेतला. दे वेअर नॉट सेव्ड V3. पॅसिव्हाइज करणे म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावंच लागेल. क्रियापदाचं तिसरं रूप घेतल्याशिवाय तुमचं वाक्य पॅसिव्हाइज होऊ शकणार नाही. प्रत्येक पॅसिव्हाइजच्या वाक्यात तुम्हाला V3 घ्यावाच लागणार. बघा, दे वेअर नॉट सेव्ड बाय गॉड. मित्रांनो बघा, कम्पॅरेटिव्हली आपण अभ्यास करतोय. आता व्हर्बल क्वेश्चन, हा पण व्हर्बलच क्वेश्चन आहे. बघा, हे व्हर्बल क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर हे WH क्वेश्चन आहे. हे WH क्वेश्चन, हे WH क्वेश्चन. इथं काय म्हटलेलं बघा, डज गॉड सेव्ह अस, देव आम्हाला वाचवतो का? आता मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या, हा जर व्हर्बल क्वेश्चन आहे ऍक्टिव्हचा, तर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये सुद्धा तुम्हाला व्हर्बलच क्वेश्चन बनवावा लागेल ना. मग आता या ठिकाणी बघा, डज गॉड सेव्ह अस. ठीक आहे.
आता या ठिकाणी आपल्याला हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो आहे हा आपण पुढे घेतला, पण त्याच्याही पुढे आपल्याला WH आपलं हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, कारण हा प्रश्न आहे, व्हर्बल क्वेश्चन. मग आता आपण हा वी घेणार पुढे. मग वी ला नेमकं ऍमिझॉर पैकी काय लागणार, तर आर लागणार. याची सुरुवात WH क्वेश्चनने याची सुरुवात हेल्पिंग वर्बने, म्हणून या पॅसिव्हची सुरुवात पण आपल्याला हेल्पिंग वर्बनेच करावी लागेल. म्हणून हा वी आता पुढे प्रत्येक वेळेला बघा आपण वी पुढे आणलेला आहे, बरोबर आहे. आणि आर हा 2 नंबरला घेतलेला आहे का, कारण हे विधानार्थी वाक्य आहे, हे मात्र तुमचं व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणून आपण वी तर पुढे घेणारच आहे, आजचा वी करणार आहे, पण असच्याही आधी आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे, कारण व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर व्हर्बल क्वेश्चनच होईल पॅसिव्ह मध्ये. म्हणून वीला आर लागतो, म्हणून काय घेतलं आपण, आर वी सेव्ड V3 बाय गॉड. अजून एक वेगळी ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता बघा, गॉड सेव्ह अस, जेव्हा आम्हाला वाचवतो याचा आपण प्रश्न काय बनवला, डज गॉड सेव्ह अस, म्हणजेच काय केलं आपण हेल्पिंग वर्ब पुढे घेतला बघा, डज गॉड सेव्ह अस. मग आता याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर हे आपल्याला इथे येऊ शकतं. म्हणजे काय केलं आपण, आर आणि वी, ही पण एक वेगळी ट्रिक आहे की आर पुढे घेतला, वी मागे टाकला. बघा याचं उत्तर, यावरून आपण हा प्रश्न तयार केला, मग याचं उत्तर म्हणजे त्याचं उत्तर येईल ना. आता बघा या ठिकाणी आर वी सेव्ड बाय गॉडस, आर वी सेव्ड बाय गॉड, बघा या पद्धतीने. सेकंड पण बघा, या वाक्याचं आपण प्रश्न बनवला, बघा काय बनवलेला आहे हा प्रश्न याचा, म्हणजे एकावरून 3, 2वरून 4, तर 2वरून बघा डझंट गॉड सेव्ह असा हा प्रश्न तयार झाला बघा. मग आता इथं पण याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर पण आपण आरंट वी सेव्ड बाय गॉड, बघा आरंट वी सेव्ड बाय गॉड, सेम त्या पद्धतीने उत्तर येते मित्रांनो. ही एक वेगळी ट्रिक्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो. इथं पण बघा, याच्यावरून प्रश्न तयार झाला, हा प्रश्न तयार झाला, गॉड सेव्ड अस, वाक्य भूतकाळाचं आहे म्हणून हेल्पिंग वर्ब आधी आपण डीड घेतला, मग डीड गॉड सेव्ह अस हा प्रश्न तयार झाला. मग याचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही अल्टरनेट करून त्याचं उत्तर तयार होते बघा. इथं वेअर दे सेव्ड बाय गॉड, बघा वेअर दे सेव्ड बाय गॉड. सेम 2 नंबरच्या वाक्यावरून 4 नंबरचं वाक्य तयार झालेलं आहे बघा. हा डिड नॉट, तर याचा शॉर्ट फॉर्म डिडंट गॉड सेव्ह अस, बघा प्रश्न कसा तयार झाला, डिडंट गॉड, बघा डिडंट गॉड सेव्ह देम, या पद्धतीने. आता याचं जे उत्तर आहे तेच उत्तर याचं येईल, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, हा वेअर नॉटचा शॉर्ट फॉर्म वेरंट घ्यावा लागेल, कारण डिड नॉटचा आपण इथं डिडंट घेतला, तर याचं उत्तराचा पण आपण वेरंट नंतर हा दे. म्हणजे तुम्ही जेव्हा व्हर्बल क्वेश्चन तयार करतात मित्रांनो, तेव्हा तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावा लागतो आणि सब्जेक्ट करता 2 नंबरला घ्यावा लागतो, तरच व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. वेरंट दे सेव्ड बाय गॉड, बघा वेरंट, सॉरी हे उत्तर चालू आहे आपलं. याच्यावरून 3वरून 5 तयार झालेले, 2वरून 4 तयार झालेले, वेरंट दे सेव्ड बाय गॉड, बघा वेरंट दे सेव्ड बाय गॉड. मित्रांनो आतापर्यंत आपण WH क्वेश्चन, आपले व्हर्बल क्वेश्चन पाहिले. आता एक सेपरेटली आपण WH क्वेश्चनच्या वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे होतात ते आपण बघत आहोत. बघा अत्यंत सोपं आहे. व्हेन डज गॉड सेव्ह अस. आता 2 गोष्टी लक्षात ठेवायचे मित्रांनो. WH क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिले कोणता शब्द आहे, WH, नंतर काय हेल्पिंग वर्ब. तसंच उत्तरामध्ये पण आपल्याला तेच लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिले काय घ्यायचंय, WH शब्द घ्यायचा आहे, नंतर आपल्याला काय घ्यायचंय, हेल्पिंग वर्ब. मग आता बघा या असला आपण पुढे आणणार, त्याचा वी होणार, वीला आर लागतो हे आपण इथे बघतोच आहे. मग वी आर असं म्हणण्याच्या ऐवजी आपण व्हेन आर, कारण बघा इथे WH शब्द आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे. मग आपण पण उत्तरामध्ये WH शब्द आधी घ्यायचा आणि हेल्पिंग वर्ब नंतर घ्यायचा, आणि त्यानंतर ते ऑब्जेक्ट जे पुढे आणतो आपण, मग त्या ऑब्जेक्टचा आपण वी केला. व्हेन आर वी सेव्ड बाय गॉड. बघा 2 शब्द ध्यानात ठेवा. WH शब्द ऍक्टिव्ह मध्ये पुढे, म्हणून आपण पॅसिव्ह मध्ये पण WH शब्द पुढे घेतला. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये हेल्पिंग वर्ब 2 नंबरला, पॅसिव्ह वॉइस मध्ये पण आपण हेल्पिंग वर्ब घेतला. आता या ठिकाणी आर, सगळ्या ठिकाणी आर वापरतोय आपण, आपल्याला माहिती आहे. म्हणून व्हेन आर वी सेव्ड बाय गॉड. सेम तेच वाक्य इकडे चला.
आता आपण इकडे व्हेन घेतलाय ते इकडे वाय घेतलेला आहे, मुद्दाम एक डब्ल्यूएच शब्द बदलवलेला आहे. मग या ठिकाणी बघा वाय, आता इथं डब्ल्यूएच शब्द नंतर काय आलेला आहे, डब्ल्यूएच शब्दानंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे. आपल्या उत्तरात पण आपल्याला डब्ल्यूएच शब्दानंतर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागणार आहे. मग आता वाक्य भूतकाळाचं आहे सिंपल पासचं, तर सिंपल पास मध्ये तुम्हाला माहिती आहे की सिंपल पास असेल तर त्याचं पॅसिव्हाइज करताना आपल्याला वाजवेर घ्यावा लागतो. म्हणून आपण डब्ल्यूएच शब्दानंतर वेर घेतला का तर देला वेर लागतो, दे वेर. मग बघा वाय वेअर दे सेव्ड बाय गॉड. आता पुन्हा एक उदाहरणार्थ समजा या ठिकाणी मी तुम्हाला एक जनरली थोडीशी एक आयडिया देतो. बघा मी हे वाक्य मुद्दाम खोडून टाकतो मित्रांनो, तुम्हाला कळावं म्हणून. वर आपण हे वाक्य सोडवलेले आहे. बघा मी काय करतोय, डब्ल्यू शब्द वाय जसाच्या तसा. आता इथे हेल्पिंग वर्ब डीड आहे, साधा भूतकाळ आहे, म्हणजे आपल्याला वाजवेर घ्यावा लागणार पॅसिव्हाइज करताना. मग आता वाय वाज घेऊ का वेर घेऊ हे मला कोण सांगेल. हा देमचा आपण दे करणार आहोत, मग देला वेर लागतो, म्हणून मी आधीच्या आधी या ठिकाणी वेर घेतला. वाय वेर, आता देमचा दे, वाय या दे मुळे वेर आधी घेऊन टाकला, कारण बघा डब्ल्यूएच शब्द हेल्पिंग वर्ब. मग वाय वेअर दे सेव्ड बाय गॉड, उत्तर तयार झालं. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने. आता इकडे पण तुम्ही जर तसं म्हटलं की सर असं सोडून दाखवा ते इझिली. बघा मी काय करतोय, डब्ल्यूएच शब्द वेन, इथं मी पण वेन घेतला, इथं हेल्पिंग वर्ब डज आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे, सिंपल प्रेझेंट. पॅसिव्हाइज करताना आपल्याला आम्ही जर घ्यावा लागतो इकडे पहिले आपण. आता हा वी पुढे येताना, अस पुढे येताना वी होईल. मग वीला काय लागतो, इज आर एम, तर वीला लागतो आर, म्हणून हा वी घेण्याच्या अगोदर आपण आर घेतलेला इथं, वेन आर. बघा डब्ल्यूएच शब्द हेल्पिंग वर्ब, नंतर आता असचा वी केला. आता आपण क्रियापदाचं तिसरं रूप सेव्ड बाय गॉड, उत्तर तयार झालं. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हेन डज गॉड सेव्ह अस, व्हेन डझंट गॉड सेव्ह अस, देव आम्हाला केव्हा वाचवत नाही. केव्हा वाचवत नाही, जेव्हा आम्ही काही प्रयत्नच करणार नाही तर देव आम्हाला वाचवणार नाही. ओके, दॅट्स ऑल. मित्रांनो या वाक्याचं आपल्याला आता पॅसिव्ह करायचंय. बघा तुम्ही जर म्हणाल की सर आम्हाला प्रत्यक्ष सोडून दाखवा, इथे उत्तर लिहिलेलं आहे पण मी तुम्हाला प्रत्यक्ष सोडून दाखवतो पुन्हा एकदा. बघा आता मी काय करणार आहे, हा डब्ल्यूएच शब्द जसाच्या तसा. बघा मी हा वेन घेतला. आता या ठिकाणी काय आहे, डझंट आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी वाक्य वर्तमान काळाचं आहे म्हणून आम्ही जर वापरतोय, तर मला या ठिकाणी आरंट घ्यावा लागणार आहे. आरंट का, तर असचा वी होतोय. बघा वी आरंट, वेन डझंट, तर वेन आरंट वी. आपण या आजचा वी करणार आहे ना, बघा या आजचा वी करणार आहे पुढे येताना. मग बघा डब्ल्यूएच क्वेश्चन, डब्ल्यूएच शब्द हेल्पिंग वर्ब, तर हेल्पिंग वर्ब, डझंट हेल्पिंग वर्ब, आरंट हेल्पिंग वर्ब. नंतर या आजचा केला वी. आता सेव्ड तिसरं रूप, नंतर बाय गॉड. मित्रांनो तुम्ही म्हणाल सर हे पण तुम्ही बनवून दाखवा. पुन्हा बघा या ठिकाणी मी डब्ल्यूएच शब्द वाय आहे, वाय डिडंट गॉड सेव्ह देम, देवाने त्यांना का नाही वाचवलं. आता बघा याचं मी पॅसिव्ह करतोय, तर मी डब्ल्यूएच शब्द जसाच्या तसा घेतला. आता हा देमचा दे होणार, वाक्य भूतकाळाचे म्हणून आपण वाजवेर घेतोय, इकडे वेर घेतलेले तुम्हाला माहिती आहे. मग आता मी काय घेणार, वाय वेरंट दे. बघा कारण देला वेर लागतो ना, म्हणून मी काय घेतलं, वाय वेरंट दे. आता V3 सेव्ड बाय गॉड. मित्रांनो अशा पद्धतीचं डिव्होशन, डेडिकेशन, समर्पण, परस्यूरन्स, चिकाटी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कोणत्याही वाक्याचे पॅसिव्ह बनवू शकाल. मित्रांनो एक ट्रिक्स, अजून एका मिनिटामध्ये ट्रिक सांगतो. बघा आता आपण एक फक्त लाल पेनामध्ये लिहिलेले उत्तर आपण चेक करूया. वी आर सेव्ड बाय गॉड, आपण देवाकडनं वाचवल्या जातो. याच बघा दुसऱ्याचं उत्तर काय तयार झालं, वी आर नॉट सेव्ड बाय गॉड, आपण देवाकडनं वाचवल्या जात नाही. आता व्हर्बल क्वेश्चन 1 नंबर 2 नंबर. बघा आर वी सेव्ड बाय गॉड, इथं बघा आर वी सेव्ड बाय गॉड. आता या दोनावरून 4 इथं बघा. आता इथं काय केलंय आपण,
आरंट 1 नंबरला घेऊ, वी 2 नंबरला घेऊ. आरंट वी सेव्ड बाय गॉड. बघा, आरंट वी सेव्ड बाय गॉड. ठीक आहे, बघा किती जादू आहे मित्रांनो. नंतर आता बघा हा व्हेन घेतला. काय घेतला? व्हेन. आता 3 नंबरचं उत्तर जसं तसं जोडलेलं बघा आपण. व्हेन आर वी सेव्ड बाय गॉड. बघा, व्हेन आर वी सेव्ड बाय गॉड. सेम खाली चला. बघा आपण व्हेन घेतला. आता 4 नंबरचं वाक्य आपण जसं तसं घेणार. त्याचं उत्तर व्हेन आरंट वी सेव्ड बाय गॉड. व्हेन आरंट वी सेव्ड बाय गॉड. मित्रांनो, ट्रिक्स एवढी साधी आणि सोपी ट्रिक्स आहे. बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो. लक्ष द्या. दे वेर सेव्ड बाय गॉड. आता काय झालं? दे वेर नॉट सेव्ड बाय गॉड. निगेटिव्ह. बघा, होकार नकार. आता या दोनावरून या एकावरून तिसरे उत्तर बघा. वेर 1 नंबर आणि दे 2 नंबर. वेर दे सेव्ड बाय गॉड. बघा, वेर दे सेव्ड बाय गॉड. आता या दोनावरून 4 बघा. उत्तरावर उत्तर मॅच करतोय आपण. रेड पेन मध्ये लक्ष द्या. वेरंटला 1 नंबर, देला 2 नंबर. असं का करतोय आपण? whenever we want to make a verbal question, at that time initially we'll have to take a helping verb. हेल्पिंग वर्ब घेतल्याशिवाय सहाय्यकारी क्रियापद बनत नाही. सॉरी, हेल्पिंग वर्ब घेतल्याशिवाय वर्बल क्वेश्चन बनत नाही. मग आपण बघा हे हेल्पिंग वर्ब आगे पुढे घेतोय. वेरंट दे. बघा, वेरंट, या वेरनॉटचा वेरंट केला शॉर्ट फॉर्म, कारण इथं डिडंट म्हणून इथं वेरंट केला. हे पण लक्षात ठेवा. वेरंट दे सेव्ड बाय गॉड. वेरंट दे सेव्ड बाय गॉड. आता तिसऱ्याच्या उत्तरावरून आपल्याला बघा 5वेचं उत्तर तयार होईल. बघा या ठिकाणी डब्ल्यूएस शब्द आपण वाय घेतलेला आहे आणि तिसऱ्याचं उत्तर जसं तसं जोडून दिलेलं आहे. चेक करा मित्रांनो. वाय वेअर दे सेव्ड बाय गॉड. वाय वेअर दे सेव्ड बाय गॉड. सेम आता 4थ्याच्या उत्तरावरून 6व्याचं उत्तर तयार झालेलं आहे. बघा, हा डब्ल्यूएस शब्द जसा तसा घेतला. बघा, वाय नंतर बघा वेरंट दे सेव्ड बाय गॉड. बघा, वाय वेरंट दे सेव्ड बाय गॉड. मित्रांनो, तुम्ही जर अगदी बारकाईने लक्षात दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रश्न जसे जसे तयार होत गेले वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे, सेम तसे पॅसिव्ह व्हायचे तयार होत गेलेले. मित्रांनो, तुम्ही बेसिकली याचा डिटेल अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. कारण जास्त एक्सप्लेनेशन केलं तर मग खोलामध्ये गेल्यानंतर विद्यार्थी कन्फ्युज होतो. त्यामुळे मी ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं ते तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट सांगायला आवडेल. बरेच विद्यार्थी या ठिकाणी म्हणतात, सर मी लकी नाही, किंवा आमचंच काय, देव आम्हाला मदत करत नाही. मित्रांनो, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतःला मदत करतात त्यांनाच देव मदत करतो. मित्रांनो, समारोप करण्याच्या अगोदर तुम्हाला एक वाक्य सांगायला आवडेल. द बेस्ट सेंटेन्स आय लाईक इन माय लाईफ. माझ्या जीवनात आवडलेलं अतिशय उत्तम उदाहरण एक सेंटेन्स मला आवडलेलं आहे. द ट्रॅजेडी ऑफ ह्युमन लाईफ डज नॉट लाय इन नॉट रिचिंग द गोल, बट ट्रॅजेडी लायज इन नॉट हॅव्हिंग द गोल टू रिच. काय ते वाक्याचा अर्थ माहिती तुम्हाला? मानवी जीवनाची शोकांतिका ही नाही की तुम्ही ध्येयापर्यंत तुमचं ध्येय गाठू शकले नाही. ही मानवी जीवनाची शोकांतिका नाही. मानवी जीवनाची शोकांतिका ही आहे की तुम्हाला ध्येयच नाही की ज्याला तुम्ही गाठू शकाल. म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपलं एक टार्गेट असावं की मला हे करायचं आहे. आणि हे टार्गेट जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्ही त्या टार्गेट पर्यंत पोहोचणार. पण टार्गेटच ठेवलं नाही, ध्येयच ठेवलं नाही, स्वप्नच ठेवलं नाही तर तुम्ही स्वप्न बघूच शकणार नाही आणि ते सत्यात उतरवू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला.